मध्ययुगीन विचारवंतांना काय काय प्रश्न पडायचे, मध्ययुगीमध्ये बरेच इब्न हौकल वगैरे बरेचसे विचारवंत होते, याच्या काहीतरी फिलॉसॉफिकल गोष्टींमध्ये पडायचे. त्यांचं काय म्हणतो की धर्मसत्ता राज्यसत्ता यांच्यामध्ये काय संबंध असला पाहिजे, धर्मसत्ता राज्यसत्ता यांच्यामध्ये कोणाचं अधिकार क्षेत्र किती असलं पाहिजे, म्हणजे धर्मसत्ता हीच राज्यसत्ता असली पाहिजे का. आता इस्लामच्या बाबतीमध्ये धर्मसत्ता हीच राज्यसत्ता होती, कारण खलिफा हे धार्मिक प्रमुख पण होते आणि राजकीय प्रमुख पण होते. इवन जोपर्यंत इटालियन युनिफिकेशन होत नाही तोपर्यंत पोपचं राज्य जे होतं ते वेगळं, पोपचं स्वतःचं राज्य असायचं, रोमचं पोप राजा असायचा आणि पोपचा विरोध हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला युनिफिकेशनला. शेवटी ते बाय फोर्सच ते केले गेलेले. इवन पोपचा असंतोष हा मुसोलिनी असेपर्यंत राहिला. मुसोलिनीने पोपशी एक ॲग्रीमेंट केलं, त्याच्यानंतर ते शांतता झाली, व्हॅटिकनला मान्यता दिली गेली आणि त्या कायमस्वरूपी ॲग्रीमेंट अजूनपर्यंत ती अरेंजमेंट चालली की रोम शहरामध्येच व्हॅटिकन सिटीमध्ये पोपचं राज्य चालेल, एक वेगळा देश असेल तो, आणि तेवढ्यापुरतं तुम्ही शांतता घ्या, बाकीचं आम्ही बघू सगळं, अशा टाईपचं ते ॲग्रीमेंट हे केलं गेलं. तेव्हा कुठं ते शांतता नाही, तोपर्यंत पोपला म्हणजे पोपचा विरोध हा राहिला. पोपला काही हात पण लावता येत नाही, कारण मग ख्रिश्चॅनिटीचा प्रमुख, मग ते सर्व ख्रिश्चन राष्ट्रांचा विरोध त्याच्यामध्ये येणार की धर्मप्रमुखाला हात लावला. मग वास्तविक धर्मप्रमुख आणि राज्यप्रमुख होणं गरजेचं आहे का नाही हाही प्रश्न आहे. बरं, कोणाचा अधिकार क्षेत्र किती असलं पाहिजे. आता आपल्याकडे तो प्रश्न चाललेलाच आहे की राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द पाहिजे का नाही पाहिजे. मग धर्माचा आपली व्याख्या काय, धर्मनिरपेक्षतेची दुसऱ्यांची व्याख्या काय. मग वेस्टर्न कंट्रीची व्याख्या जरी धर्मनिरपेक्षतेची आहे तरी ते लोक बायबलवर हात ठेवून शपथ घेतात. त्याच्यानंतर इन द नेम ऑफ गॉड म्हणतात, गॉड ब्लेस अमेरिका म्हणतात. एकीकडे ते कम्प्लीट स्टेट आणि डिफरन्स असलं तरी सुद्धा आता अमेरिकेतल्या आपल्या इंग्लंडमधल्या लॉर्ड सभेमध्ये प्रॉपर ख्रिश्चॅनिटीचे प्रतिनिधी घेतले जातात, चर्चचे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग ते धर्मनिरपेक्ष म्हणून ते धर्माच्या हिशोबानुसार वागतात. आपल्याकडे धर्मनिरपेक्षतेची डेफिनेशन ही सर्व धर्मांना सारखी वागणूक देण्याची पण आपण धर्मापासून फारकत केलेली. मग त्याच्यामध्ये थोडेसे आंतरविरोध हे भासतात. त्याच्यामुळे मग आपली व्याख्या ही काही लोकांना आयात केलेली वाटते, काही लोकांना वाटतं आपल्याकडे अशी काही व्याख्याच नव्हती, तिसऱ्यांना वाटतं की आपण काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न, आपल्याला हे सगळं गडबड नकोच, अशा 2-3 प्रकारचे मतावली त्याच्यामध्ये निर्माण होते. कारण की ते अशी काही संकल्पना आपल्याकडे धर्मनिरपेक्षता आपल्या संस्कृतीमध्ये इनबिल्ड जरी होती की सर्वांना बाकीच्या धर्मांना सुद्धा चांगुलपणाने वागवणं. इव्हन हिंदू धर्माच्या आतमध्ये पण विविध प्रकारचे आंतरविरोध आहेत, इतके आंतरविरोध आहेत की बाकीच्या धर्मांची गरज सुद्धा नाही. इतके आंतरविरोध हिंदू धर्मातल्याच वेगवेगळ्या पंथांमध्ये आणि वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये आणि वेगवेगळ्या एरियांमध्ये आहेत. तर त्यासाठी बाहेरच्या धर्मांचा तो विषय तो पुढचाच आहे अजून. तर ते सगळ्यांना सामावून घेण्याचा अर्थ सुद्धा आपण आपल्या धर्मनिरपेक्षतेमध्ये घेतला आहे की सगळ्यांना आपण सामावून घेतो. मग आता तीच व्याख्या घ्यायची का आपण, मग तिला एक्सप्लेन कसं करायचं, या सगळ्या गडबडीमधनं मग लोकांना तो धर्मनिरपेक्षतेचा शब्द जो येतो थोडासा, आणि त्याला कायद्याने बसवणं, म्हणजे शेवटी लिगल डॉक्युमेंट आहे कॉन्स्टिट्यूशन, मग त्याच्यामुळे मग ती अडचण निर्माण होते. ठीक आहे. मग हे जे धर्मसत्ता राज्यसत्ता यांचं अधिकार क्षेत्र काय असावं, एकमेकांच्या क्षेत्रामध्ये त्यांना हस्तक्षेप करण्याचा कितपत अधिकार असावा, एकमेकांचा श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाच्या म्हणजे कोण श्रेष्ठ कोण ग्रेट, धर्मसत्ता ग्रेट की राज्यसत्ता ग्रेट. आपल्याकडे बऱ्याच वेळेला हा कारभार येतो की स्टेट ग्रेट का रिलिजन ग्रेट. मग तुम्ही जर एखाद्या धर्मसभेमध्ये गेले तर ऑलवेज त्या धर्मसभेमध्ये असणाऱ्या सर्व साधूंचं हे म्हणणं कायम असतं की धर्म हा ऑलवेज ग्रेट असतो, राज्यसत्ता ही आमच्याकडनं आशीर्वाद घेऊन स्थापन झालेली असते. हेच जर तुम्ही हेच जर तुम्ही पार्लमेंट किंवा एखाद्या विधिमंडळामध्ये असा प्रश्न उपस्थित झाला तर त्या मंडळींचा हाच कारभार असणार आहे की राज्यसत्ता आणि राज्यघटना ही ऑलवेज ग्रेट असणार आहे, धर्म हा त्याच्या अंतर्गत काम करत असतो. मग शेवटी मग ते येणारच आहे की कोण ग्रेट आणि कोण कमी, याचा एकमेकांसाठी ते लोक युक्तिवाद हा देतात. तर हे प्रश्न मध्ययुगापासून काय प्राचीन काळापासून चालत आले की यांची विचारवंत ते प्रश्न यांना महत्वाचे वाटायचे. पण मॅकियावेलीने या कोणत्याही डोक्याला ताण असणाऱ्या प्रश्नांचा कारभार घेतला नाही. काय करायला पाहिजे याच्यापैकी कोणाचा अधिकार काय, कोणाचा अधिकार क्षेत्र किती, कोणी काय करायला पाहिजे याच्यापेक्षा त्याने डायरेक्ट लिहिलं की धर्म करतो काय. आत्ता या क्षणाला म्हणजे मॅकियावेलीच्या काळामध्ये धर्माचा नेमका माणसावर काय प्रभाव आहे, धर्म काढला तर काय होईल, धर्म लावला तर काय होईल, धर्माची काय गरज आहे, म्हणजे असलेल्या गोष्टीवर त्याने चर्चा केली. काय असायला पाहिजे या गोष्टीवरती त्याने चर्चा केली नाही. म्हणून त्याला तो प्रॅक्टिकल थिंकर असं म्हणतात. आता हे सेंट ऑगस्टिन, थॉमस ॲक्विनास हे आपल्याला सिलेबसला नाही परंतु थिंकर्समध्ये आपल्याला ते
आहेत इग्नोमध्ये वगैरे, की यांच्यावरती आपल्याला पाहावं लागतं की हे काय काय म्हणतात. यासारखे विचारवंत हे सगळे हेच करायचे की धर्मसत्ता राज्यसत्ता यांचा परस्परांमधला संबंध, अधिकार क्षेत्र, त्यांचं एकमेकांचं ग्रेटनेस नॉन ग्रेटनेस, त्यासाठी केले जाणारे युक्तिवाद हे त्यांना महत्त्वाचे वाटायचे. पण मॅकियावेलीची अध्ययन पद्धती म्हणजे अभ्यासाची पद्धती पूर्ण निराळी होती आणि त्याच्यासमोरचे जे काही प्रश्न आहेत त्याचं स्वरूप देखील काय होतं, निराळ होतं. त्याला हा प्रश्नच नव्हता, त्याच्या पुढे वेगळे प्रश्न होते, त्याची अभ्यास करायची. त्याचं काय म्हणणं होतं की राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करण्यासाठी ऐतिहासिक पद्धती हीच सर्वोत्तम आहे असं त्याचं मत होतं. हिस्टॉरिकल मेथड बेस्ट आहे म्हटलं, हा आपल्याला लिहायचा ओढ. त्याने बायबलच्या आधारे सोडवण्याचा मार्ग हा तो अजिबात काय संबंध की बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्यातनं उत्तरं शोधू. म्हणजे आपण जर आता आपल्या आजच्या जीवनात पडणाऱ्या प्रश्नांना जर धर्मग्रंथांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला यश येईल असं नाहीये. भरपूर सारे तुमच्या आजच्या काळातले प्रॅक्टिकल प्रश्न आहेत राज्यव्यवस्थेचे, त्याची उत्तरं धर्मग्रंथात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या आशा आकांक्षा, आशा निराशा, राग संताप चीड लोभ मोह मद मत्सर या टाईप मधल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कदाचित मिळू शकतील. पण राज्यव्यवस्थेचे आज अस्तित्वात असलेले काही प्रॅक्टिकल प्रश्न यांची उत्तरं धर्मग्रंथांमध्ये मिळतीलच असं नाहीये. बऱ्याच अंशी त्याला अपयश येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यापेक्षा तुम्ही इतिहासामध्ये असे प्रश्न आल्यानंतर कुणी कुणी काय काय उत्तरं शोधली त्या पद्धतीने गेलेलं जास्त बेटर आहे. धर्मग्रंथांमधनं शोधण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. मग त्यामुळे मॅकियावेलीने हा विषय त्या ठिकाणी घेतला नाही की बायबलद्वारा तो शोधूच शकत नव्हता. त्याने नंतर मग काय झालं की तो म्हटलं की ते धर्मग्रंथ जे लिहितात सोडून द्या. त्याने अगोदर अभ्यास केला मानवी स्वभावाचा. म्हणजे त्याने अगोदर माणसाच्या स्वभावाचा अभ्यास केला. मग माणसांनी बनलेल्या राज्यावरचे निष्कर्ष काढले आणि मग राज्याला सांगितलं, कारण राज्य जरी मोठं असलं तरी त्याच्यातले लोक मिळून ते बनतं पण कंट्रोल करणारे कमी असतात. त्या कमीवाल्यांना म्हणजे राजाला सांगितलं की या जास्तीच्या लोकांना कसं कंट्रोल करायचं. मग तो कंट्रोल का करू शकेल याचा कॉन्फिडेंटली गायडन्स का करू शकतोय मॅकियावेली, कारण की त्यांनी सांगितलं की माणसाचा स्वभाव हा त्याच्या इच्छा आकांक्षा त्या स्वभावामधले बरेचसे ट्रेट्स हे सारखेच असतात, ते बदलत नाही. आणि ते बदलत नाही म्हणून मग आता ते माहिती असल्या कारणास्तव त्यांना कंट्रोल करणं शक्य आहे. जर मूड स्विंग्स असतील तर त्याच्यावरती कसं वागायचं माहित नसतं. पण त्याचं म्हणणं आहे की असा काही प्रकार नसतो म्हणजे माणसांच्या स्वभावामध्ये, तर त्यांना कसं वागायचं ते कसं वागायचे काही नियम ठरलेले, मग ते ठरलेल्या नियमांवरती त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. त्यांनी काय सांगितलं की कोणत्याही काळामध्ये माणसाच्या इच्छा आकांक्षा भावना कुठल्याही काळात सारख्याच असतात. त्याच्यामुळे त्याला पडणारे प्रश्न पण काय असतात, सारखेच असतात. उगा आता बुद्धांनी एवढ्या वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं जीवन दुःखमय आजही लागू पडतं. त्यांनी तेव्हा सांगून ठेवलेलं जीवनात दुःखाचं कारण तृष्णा आहे, आजही ते लागू पडतं. त्यांनी तेव्हा सांगितलंय तृष्णेचा नाश केला म्हणजे दुःखाचा नाश होतो, आजही लागू पडतं. त्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे की तृष्णाचा नाश करण्याकरता काय वागायला पाहिजे, मध्यम प्रतिपदा, मध्यम प्रकारे चांगलं जीवन म्हणजे एक्स्ट्रीमिटीज टाळायच्या, मध्यम मार्ग अवलंबायचा, लागू पडतो. काय, कारण की माणसाच्या इच्छा आकांक्षा भावना कोणत्याही काळामध्ये सारख्या आहेत. मग त्याला पडणारे प्रश्न पण काय असतात, सारखे. म्हणजे त्याला होणारी दुःख पण काय सारखी आहेत, संताप पण काय सारखाच आहे. म्हणजे त्याच्यावरती उत्तरं पण आपल्याला काय सारखी शोधता येतात. मग आपल्या प्रश्नांसाठी पूर्वीचीच उत्तरं लागू करणं आणि जुनेच वर्तन प्रकार म्हणजे वागण्याचे प्रकार हे पुन्हा पुन्हा आचरणात आणणं, त्यामुळे काय होतं, स्वाभाविक होतं. म्हणून आपण ते काय म्हणताना म्हणतो की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. तर हिस्ट्री म्हणजे शेवटी माणसाचाच इतिहास येतो. मग तो पुन्हा पुन्हा का होतो, कारण माणूस हा एकच चूक पुन्हा पुन्हा करतो. हिटलरने हा इतिहास वाचला होता की नेपोलियनने रशियावरती स्वारी करणं ही त्याच्या आयुष्यातली चूक होती, ती चूक केली आणि नेपोलियनने आपलं साम्राज्य तो गमावून बसला. हे एक इतिहासाचा विद्यार्थी असून डिटेलमध्ये वाचलेलं असून हिटलरने सेम चूक पुन्हा एकदा केली, रशियावर अटॅक केला आणि आपली थर्ड राईश गमावून बसला. याचा अर्थ माणूस हा पुन्हा पुन्हा एक चूक करतो, त्याचे वर्तन प्रकार हे पुन्हा पुन्हा घडतात, चुका पण पुन्हा पुन्हा घडतात, बऱ्याच ज्या काही गोष्टीत ज्याचे काही रिस्पॉन्सेस आहेत ते पण पुन्हा पुन्हा घडतात, स्वाभाविक येते. त्याच्यामुळे मग या वारंवार आढळणाऱ्या वर्तनाची जी काही चौकट आहे, वागणुकीची जी चौकट आहे, त्याच्या आधारावरतीच कुठल्याही सामाजिक शास्त्राची उभारणी केली जाऊ शकते. मग तुम्हाला एखादं सोशल सायन्स उभं करायचं तर अगोदर तुम्हाला बघावं लागेल की माणूस वागतो कसा, कुठले त्याचे नियम आहेत. त्यामुळे तुम्ही जर पाहत असाल की रॉबर्ट ग्रीनचं लॉज ऑफ ह्युमन नेचर आहे, पॉवर नावाचं पुस्तक आहे, सत्ता नावाचं, किंवा सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. ही पुस्तकं अशी ऑल टाइम हिट का असतात. डेल कार्नेगीचं पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. ही पुस्तकं व्यक्तिमत्व विकासवाल्यांना का लिहिता येते, कारण त्यांनी काही गोष्टी फिक्स आहे असं गृहीत धरून चाललेलं आहे आणि ते त्यांना पुन्हा पुन्हा वर्तनाने लक्षात येतं की काळ जरी बदलला, काळामध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाली नाही झाली, जे काय असे ना, मानवी स्वभाव हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये सारखाच बिहेव करतो. त्याच्यामुळे त्याचे
त्याचं अनालिसिस करून तुम्हाला पुढचं प्रेडिक्शन करता येतं. हे बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे, तसं याने ते स्टेटच्या बाबतीमध्ये डिस्कस केलेलं आहे. वारंवार आढळणाऱ्या मग आजच्या गरजांवरती प्रकाश पाडण्याकरता कालच्या घडामोडींचा अभ्यास उपयुक्त ठरतोच, पण उद्या संबंधातली बाकीचं वर्तवणं सुद्धा त्याच्यावरती सहज शक्य होतं. आणि मग त्या दिशेने मॅकियावेलीने प्रयत्न केले की काय होतं की आपल्याला उद्याची बाकीचं करायची असेल तर आपल्याला कालचा अभ्यास गरजेचा आहे. त्याच्याने कालच्या अभ्यासावरनं आजच्या गरजा पण आपल्याला फुलफिल करता येत आहेत आणि उद्याचे प्रेडिक्शन्स पण आपल्याला करता येत आहेत. मग त्यांनी काय केलं की समकालीन परिस्थितीशी साधर्म्य असणारे, म्हणजे आज जशी परिस्थिती तशी अगोदर पण होती, कधी काळी होती. रोमन एम्पायर बनण्याच्या अगोदर रोमन पण रिपब्लिक होतं, मग ते राजेशाही बनलं. रिपब्लिक अगोदर होतं, मग राजेशाही बनलं, तर मग तसं आपण पण आता रिपब्लिक आहेत, आपण पण राजेशाही बनवू. सिमिलर प्रसंग त्यांनी काढून आणले ग्रीक आणि रोमन इतिहासामधनं. अगोदर असं होतं, मग आता आपल्याला काय प्रॉब्लेम, तेव्हा जर त्यांना ते शक्य झालं तर आता आपल्याला काय अडचण आहे. आपण पण बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने डिस्कस करत असतो की अशीच परिस्थिती त्या त्या व्यक्तींच्या पण काळात होती, त्यांनी त्यातनं मार्ग काढला, मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे मार्ग काढायला. मग त्यांनी ते आपल्या इतिहासामध्ये शोधून काढलं. मग आपल्याकडे पण आता भारतामध्ये बोलताना म्हटलं होतं की प्राचीन काळी आपण सोन्याची चिडिया होतो, आता आपल्याला काय प्रॉब्लेम बनायला. किंवा आपण प्राचीन काळामध्ये आपली संस्कृती तत्वज्ञान सगळं हाय लेवलला होतं, पुन्हा एकदा आपण ते मोठ्या समर्थ राष्ट्राची उभारणी करू. या टाईपचे विधानं केव्हा होतात, कारण त्याचे संदर्भ तुम्ही मागं शोधले जातात. मग त्याने तसं केलं की ग्रीक रोमन इतिहासात ते शोधले. इटलीच्या एकत्रीकरण ध्येयाने तो झपाटलेला होता, म्हणून मग त्याला स्वतःच्या ग्रीक नगर राज्य जी काही होती अगोदरची, त्याच्यापेक्षा ग्रीक नगर राज्यांमधनं त्याला जे रोमन, म्हणजे ग्रीक नगर राज्य हे खाली, नंतर ग्रीक नगर राज्यानंतर रोमन साम्राज्य आहे, आणि रोमन साम्राज्यानंतर मग इटालियन सिटी स्टेट्स आहेत. असे 3 टप्पे इतिहासामध्ये झाले आहेत. अगोदर ग्रीकमध्ये क्रीटच्या बेटावरती सुरुवातीला ग्रीकांची नगर राज्य स्थापन झाली, ज्याच्यामध्ये अथेन्स स्पार्टा होतं. हे सुरुवातीचा टप्पा, ते आपण त्या पॉलिटिकल थॉट्समध्ये आपण ते बघूयात, त्याचा मागचं बॅकग्राऊंड. आता आपण डायरेक्ट मॅकियावेली घेतला म्हणून आपण, कारण तो इंटरेस्टिंग आहे आणि तो आपल्याला ऐकायला पण जरा वाचायला ऐकायला चांगला आहे, म्हणून आपण त्याच्यापासून सुरुवात केली. पण जर पॉलिटिकल इतिहास बघितलं तर ग्रीक नगर राज्यांचा इतिहास अगोदर आहे. मग त्याच्यामध्ये अथेन्स स्पार्टा आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोइझम वगैरे लोक सापडतात. त्याच्यानंतर तुम्हाला सॉक्रेटिस मिळतो, सॉक्रेटिस नंतर प्लेटो मिळतो, प्लेटो नंतर अरिस्टॉटल मिळतो. हे झालं नगर राज्यांचा इतिहास. मग त्याच्यानंतर पुढे त्यांचं रूपांतर झालं पुढे रोमन साम्राज्यामध्ये. त्या रोमन साम्राज्याचे ईस्टर्न वेस्टर्न असे 2 भाग, आणि मग त्याच्यातलं ईस्टर्न म्हणजे आपलं कॉन्स्टंटिनोपलची राजधानी असणारं रोमन एम्पायर. मग त्याच्यातनं मग पुढे त्याचं डिसइंटिग्रेशन पुन्हा तयार झालेली, त्या रोमन एम्पायरमधनं फुटून फुटून बाहेर पडलेल्या राज्यांमधली निर्माण झालेली राज्य म्हणजे कोणती, ही आपली ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, हे सगळे नॅशनल स्टेट, की जुन्या रोमन एम्पायरच्या ज्या काही ट्रायबल लांब डिस्टन्सवर असणारे ट्रायबल एरियाज होते, ते नंतर राज्य देश म्हणून तयार झालेत. आणि मग त्याच्यानं त्याच का तिकडे तयार झालेत, आणि इकडे कोण होते, इटालियन सिटी स्टेट्स. म्हणजे 3 टप्पे आहेत, ग्रीक नगर राज्य, रोमन एम्पायर, इटालियन सिटी स्टेट्स. मॅकियावेली आहे इटालियन सिटी स्टेट्समध्ये. मग त्याला ग्रीक नगर राज्याच्या आदर्शापेक्षा जो नंतर तयार झालेला मधला रोमन एम्पायरचा आदर्श आहे, तो त्याला जास्त गोड वाटला, की रोमन साम्राज्याचा इतिहास हा जास्त त्याला अट्रॅक्शन, त्याचं जास्त अट्रॅक्शन त्याला मिळालं रोमन साम्राज्याचं, की रोमन एम्पायर सारखं आपलं काम झालं पाहिजे. मग तुम्हाला लक्षात की मुसोलिनीने पण जेव्हा इटलीचं युनिफिकेशन करण्याकरता, इटलीचं युनिफिकेशन नंतर जेव्हा मुसोलिनीने आपलं फॅसिस्ट इटली चं राज्य तयार करण्याच्या अगोदर, ताब्यात घेण्याच्या अगोदर रोमवरती मोर्चा नेला होता सर्वांचा, त्याच्या संघटनेचा, फॅसिओ संघटनेचा. आणि मग यांची बैठकच कुठं झाली होती, इटलीचं जे कॉलोजियम आहे, त्या कॉलोजियम ज्या ठिकाणी ग्लॅडिएटर्स वगैरे लढायचे, त्या ठिकाणी मोठी बैठक घेतली, आणि त्याच्यावरती बैठक घेतली म्हणजे मोठी सभा घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी भाषण दिलं होतं, आणि हेच सांगण्याचा प्रयत्न केला की आपण कुठे उभे, रोमन साम्राज्याच्या अवशेषांवर उभे. आपल्याला काय करायचंय, पुन्हा एकदा आपल्याला तेच जुनी संस्कृती परंपरा या उदयाला आणायचं आहे. देश महत्वाचा, धर्म महत्वाचा, संस्कृती महत्वाचा, त्या सगळ्या गोष्टी त्याने. म्हणून त्या प्रकारचं जेव्हा कोणी देश बोलायला लागलं आणि धर्म संस्कृती जुन्या काळाकडे जायला लागलं, तर मग त्याला फॅसिझम म्हणतात, की मग तो फॅसिस्ट विचारसरणीचा आहे असं म्हटलं. व्यक्ती महत्वाचा नाही, धर्म, देश आणि संस्कृती हे सगळं महत्वाचं आहे. आणि आम पब्लिकने आपापली कामं करावी. राज्य करणाऱ्या लोकांना हे शिकवणे की राज्य कसं करायचं असतं, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नये. लिव्ह द मॅटर्स ऑफ स्टेट टू द स्टेट. यू जस्ट सिम्पली फोकस ऑन युअर लेबर. याच आधारावरती कम्युनिझम पण आहे, जो रशियन कम्युनिझम आपण नंतरच्या काळात, स्टॅलिनच्या काळामध्ये, लेनिनच्या काळातला थोडा बरा होता, स्टॅलिनच्या काळापासून पुढचा जो आहे तो पूर्ण कोल्ड वॉर काळामधला हा असा आहे एक्स्ट्रीम कम्युनिझम, की
लिव्ह द मॅटर्स ऑफ द स्टेट टू द स्टेट. सेम गोष्ट फॅसिझमची. त्यामुळे दोन टोकाची गोष्टी, फॅसिझम आणि कम्युनिझम. पण या इतिहासनिष्ठ आणि मग ह्या त्याच्या स्वतःच्या इतिहासनिष्ठेपेक्षा त्याने काय केलं, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की त्याने रोमन साम्राज्याला जे काही रोमन साम्राज्याविषयीचं प्रेम दाखवलं, याच्यामुळे त्याला इतिहासाविषयी प्रेम होतं असं त्याचा अर्थ नव्हता. त्याला काय होतं की त्या इतिहासामधले दोन गोष्टी होत्या, पण त्याने आपल्या सोयीचं उदाहरण घेतलं. त्याने ग्रीक नगरराज्य नाही घेतले, कारण ग्रीक नगरराज्यांनी प्रगती केली होती, देशाला जगाला भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या होत्या. म्हणजे आपल्याकडे पॉलिटिकल सायन्समध्ये सुरुवातीला ग्रीक नगरराज्य, प्लेटो अरिस्टॉटल आपण बघतो त्यावेळेला ग्रीक नगरराज्यांविषयीचं डिस्कशन येतं. व दोन प्रकार आताच्या विचारवंतांमध्ये म्हटलं जातं. एक प्रकार म्हणजे जे जे उत्तम आहे, जे जे जबरदस्त आहे, जे जे आउटस्टँडिंग आहे ते सगळं ग्रीकांचंच आहे. ग्रीकांनी जे जे बनवलं ते भारीच, जगाला जे जे काही चांगलं दिलं ते सगळं ग्रीकांनीच दिलं. तत्वज्ञान ग्रीकांचं भारी, सगळंच भारी, असा एक वर्ग आहे मानणारा. दुसरा आहे की पुराणातली वांगी पुराणात ठेवायची. त्या काळात ग्रीकांनी जे काही दिलं ते त्या काळाच्या हिशोबानुसार ओके होतं. आताच्या प्रश्नांची उत्तरं त्या सगळ्याच्या सोल्युशनमधनं येणार नाही आहेत. आपण आता आपल्याला नव्याने मार्ग बघावे लागणार. असे दोन विचारवंतांचे गट आहेत. एक ग्रीकांना अतिउत्कृष्ट मानणारा आणि एक म्हणणारा की त्यांना आता तिथपर्यंतच ठेवा, पुराणातली वांगी पुराणात ठेवा आणि आता आपला नवा रस्ता बघा. असं ते ग्रीक नगरराज्यांविषयी अनालिसिस आहे. पण तरी ग्रीकांनी भरपूर मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. पण मॅकियावेलीला ग्रीकांचा आदर्श घ्यावा नाही वाटला, ग्रीक नगरराज्यांचा. त्याला आदर्श घ्यावा लागला, घ्यावासा वाटला तो म्हणजे रोमन साम्राज्याचा. का? कारण की रोमन साम्राज्यानेच एक हुकुमशाही पद्धतीचं युनिफिकेशन करणारं राज्य दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक राष्ट्र, जसं ते कॉन्स्टंटाईनच्या काळामध्ये जसं ख्रिश्चॅनिटीला स्टेट रिलिजन म्हणून दर्जा मिळाला, त्याच्यामध्ये त्यांनी घोषणा दिली होती वन एम्पायर, वन एम्परर, वन नेशन आणि वन गॉड. वन नेशन म्हणजे वन एम्पायरचं मध्ये झालं ते, वन एम्पायर, वन एम्परर, वन गॉड अशी ती घोषणा दिली होती. मग आधीचे सगळे अनेक गॉड बाजूला टाकून ख्रिश्चॅनिटीला स्टेट रिलिजन म्हणून नंतर मान्यता दिली गेली त्यावेळेचं, म्हणजे ते युनिफिकेशनचा कारभार. मग त्यांनी काय केलं की आपले पूर्वनिर्धारित जे काही निष्कर्ष होते, त्याला इतिहासाविषयी प्रेम होता असं नाही, त्याने जे ठरवलेले निष्कर्ष होते त्याला समर्थन देण्याकरता त्याने इतिहासाला ॲज अ मीन्स म्हणून वापरलं, साधन म्हणून वापरलं की इतिहासामध्ये मी जे म्हणतोय ते तिकडं तसं झालं तर ते बरोबर. म्हणून त्याची जी ऐतिहासिक पद्धती आहे ती फॉल्टी असं आपल्याला म्हणता येतं, कारण त्याने सगळ्या इतिहासाला मन लावून नाही, आपल्याला जे पाहिजे तेच काढलंय त्याने इतिहासात. की समजा आता एखादा हिंदुत्व विचारसरणीवाला कार्यकर्ता असेल तर तो काय करणार, तो हेच बघणार की समुद्रगुप्ताच्या काळामध्ये कसं राज्य होतं, हिंदू राजांच्या काळात काय भारी कारभार होता, काश्मीरमध्ये ललितादित्य मुक्तापीडचं राज्य केवढं जबरदस्त होतं. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असणार, त्याला काही इस्लामविषयी प्रेम असेल तर तो म्हणणार की नाही, अकबराच्या काळात पण भारी कारभार होता. काश्मीरमध्ये हिंदू कार्यकर्ता म्हणणार ललितादित्य मुक्तापीड भारी होता, हा म्हणणार तो काश्मीरचा अकबर म्हटला गेलेला कार्यकर्ता जो आहे तो चांगला राजा होता. त्याच्यानंतर अकबराचा कारभार सांगणार, गुजरातमधल्या एखाद्या राजाचं नाव सांगणार की तो पण भारी होता, विजापूरच्या आदिलशाहीमधल्या एखाद्या राजाचं नाव सांगणार की त्याच्याही काळात भारी कारभार होता, ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं होतं, मलिक अंबरच्या काळात चांगलं होतं. मुद्दा काय आहे की ज्याला जे घ्यायचं तो ते घेणार. याचा अर्थ तो पूर्ण इतिहासाचा अभ्यास करतोय असं नाही, तो इतिहासाला आपल्या तो वापरताना ऐतिहासिक पद्धती वापरतो, हिस्टॉरिकल मेथड, पण निष्कर्ष तो स्वतःच्या निष्कर्षांना समर्थन देणारेच उदाहरणं काढून आणतोय आणि त्याचा वापर करतोय. सेम गोष्ट मॅकियावेलीने केली, जे आपण अनालिसिसमध्ये लिहिणार की त्याने काय केलं की त्याच्यामधला हा फॉल्ट म्हणता येईल. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण ज्याला आपण नमनाला घडाभर तेल नको असं म्हणतो आपण, की आपण इथपर्यंत जे डिस्कशन केलं ते फक्त मॅकियावेलीच्या जनरली हू वॉज मॅकियावेली, काय त्या काळात आणि त्याचं सगळं बॅकग्राऊंड वगैरे इथपर्यंत चर्चा केली. आता आपण खरंच त्याचा 3-4 टप्प्यांमध्ये जी काही त्याची विचारसरणी, त्यातला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचा मानवी स्वभावाचा सिद्धांत, जो की इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यावर आधारित मग त्याचे राज्याविषयी काय म्हटले, त्याच्यानंतर धर्माविषयी काय म्हटले आणि मग कन्क्लुजन, अशा गोष्टी आपल्याला पाहिजे. त्यातला पहिला टॉपिक आपण घेऊयात, तो म्हणजे मॅकियावेलीने सांगितलेला मानवी स्वभावाचा सिद्धांत. त्याचे माणसाच्या स्वभावाविषयीचे मतं काय आहेत, ही का जाणून घ्यायची, कारण मग या स्वभावावरनं त्याने विश्लेषण केले की राज्याने काय वागायला पाहिजे. पाहू मॅकियावेली मानवी स्वभावाविषयीचा सिद्धांत. पूर्ण जो मॅकियावेलीचा पॉलिटिकल थॉट आहे त्याचा बेस जो आहे तो हा सिद्धांत आहे मानवी स्वभावाविषयीचा. माणसाचा स्वभाव कसा असतो हे अनालिसिस अगोदर केलं, मग त्याने पॉलिटिकल विचार मांडले की आता या माणसाला कसं कंट्रोल करायचं. त्याच्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा एक इंटरेस्टिंग सिद्धांत आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो मनुष्य अत्यंत स्वार्थी असतो, दुष्ट असतो. तो काही सामाजिक राजकीय कृत्य जरी करत असला तरी ती स्वार्थ प्रेरितच असतात. म्हणजे
चाणक्यविषयीचं एका नॉवेलमध्ये एक मस्त वाक्य आहे की अगर उसने कहा कि बात पैसों की नहीं तत्वों की है तो समझ लेना चाहिए की बात पैसों की ही आहे. म्हणजे काय की माणूस जरी काहीतरी तत्वांसाठी काम करत असला तरी पण तो काय असतो, त्याच्यामागे काहीतरी त्याचा स्वार्थ हा असतो, अशी यांनी मांडणी केली. आता हे जरी यांनी असं मांडणी केलेली असली तरी यांचं हे अनालिसिस आहे माणसाविषयीचं. पुन्हा एकदा 2 उदाहरणं आपल्याकडे आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येते वेगवेगळे थिंकर वेगवेगळा विचार करतात. ते आपापल्या जागी बरोबर असतात किंवा आपापल्या जागी चुकीचे पण असतात. कसं, बांगलादेशमधल्या शेख हसीनांनी बांगलादेशमध्ये बरंचसं काम केलं आणि चांगलं नेतृत्व दिलं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बांगलादेशची इकॉनॉमी ही त्यांनी अपलिफ्ट केली आणि बांगलादेश हा बऱ्यापैकी बऱ्याच इंडेक्सेसमध्ये वरती आला होता आणि ट्रेड आणि कॉमर्सच्या बाबतीमध्ये त्यांची इकॉनॉमी बूस्ट व्हायला लागली. तर म्हणजे बांगलादेशला बऱ्यापैकी एवढी पॉप्युलेशन असून पण त्यांना गरिबीतनं काढायचं काम हे चांगलं पद्धतीने पार पाडलं गेलं होतं शेख हसीनांच्या नेतृत्वाखाली. तरी सुद्धा लोकांनी त्यांच्या काही पॉलिटिकल डिसिजन्समुळे की जे त्यांचं त्याच्याविषयी आपल्या चर्चा करण्यात काही पॉईंट ते मुक्ती संग्रामावर ज्यांनी भाग घेतला त्यांच्या नातूंना पण पंतूंना पण सगळ्यांनाच रिझर्वेशन दिलं तर कसं चालेल ना. ते रिझर्वेशन थोडंसं याच्यात पाहिजे, काहीतरी गरिबी आधारित पाहिजे त्यांच्याकडे वगैरे. तर त्यांनी ते दिलं. त्याच्यामुळे लोकांनी त्या एका डिसिजनमुळे सगळीकडे क्रांती घडवून आणली आणि शेख हसीनांना बांगलादेश सोडून निघून जावं लागलं. म्हणजे एवढे केलेले सगळे उपकार काय आहेत ते शून्य होऊन त्यांना राज्यातनं जावं लागलं. एकीकडे माणसाचा स्वभाव असा पण आहे की तुमच्याकरता काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा लोक त्याला साथ देतीलच असं नाही आहे. पण दुसरीकडे आपल्याला असंही दिसतं, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं एक्झाम्पल घेतलं तुम्ही की शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीने राज्य चालवलं, अशा पद्धतीने राज्य उभं केलं की ते जरी छोटं होतं तरी सुद्धा महाराजांचा मृत्यू झाला 1680ला. त्याच्यानंतर पुढचे 27 वर्ष जनता लढली आणि प्रचंड बलाढ्य मुघल साम्राज्याच्या विरोधामध्ये एक छोटंसं राज्य पुरून उरलं की जे साम्राज्यात कन्वर्ट झालं. पूर्ण जनता ज्या ठिकाणी लढली त्या ठिकाणी सैन्यही पराभूत होतात असा इतिहास सांगतो, ज्या ठिकाणी जनता विषय हातात घेते. आता त्यांनी शिवाजी महाराजांनी असं काय केलं होतं की जो स्वार्थी माणूस, हे लोक सांगतायत तोच स्वार्थी माणूस मृत्यू पावलेल्या राजाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता 27 वर्ष पुढे लढतो. याचा अर्थ माणूस हा या प्रकारचा पण असतो आणि त्या प्रकारचा पण असतो. असं काही फिक्स माणसाला आपण ते लावू शकत नाही. कधीतरी माणूस हा प्रचंड प्रगती पण करू शकतो, कधी पूर्ण अधोगतीला देखील जाऊ शकतो. प्रचंड स्वार्थी बनू शकतो, प्रचंड परमार्थी उपकाराचं ते सुद्धा तो करू शकतो. पण मेकेवलीचं म्हणणं तसं नाही. मेकेवलीचं म्हणणं माणूस काय असतो, स्वार्थी असतो, दुष्ट असतो, जे काही कृत्य करतो ती स्वार्थानेच प्रेरित असतात. दे प्रिन्सच्या 17व्या प्रकरणामध्ये राजाला मेकेवली सांगतो, म्हणजे तो प्रिन्सला बोलतो असं त्यांनी त्या पद्धतीने मांडणी केली. तो म्हणतो की मनुष्याबद्दल असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की ते कृतज्ञ, केलेले उपकार न जाणणारे, चंचल, दांभिक, भित्रे आणि लोभी असतात. सगळे वाईट गुंतने टाकून दिले. जोपर्यंत तुम्ही त्यांचं कल्याण करतात तोपर्यंत ते सर्वस्वी तुमचे असतात. जे ते तुम्हाला आपलं रक्त, संपत्ती, आयुष्य, पोरबाळ काय वाटेल ते अर्पण करायला तयार असतात. पण स्वार्थ संपताच ते तुमच्या विरुद्ध काय करतील, विद्रोह करतील. हे मेकेवलीने सांगितलं. म्हणजे सेम गोष्ट आहे की जोपर्यंत तुमचा फायदा निघतोय लोकांचा तोपर्यंत ते तुमच्या बाजूने असतात. सेम गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता की हिटलरने जर्मनीला झिरोमधनं, हिटलरच्या बाबतीत, हिटलर आणि मुसोलिनी दोघांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट, त्यांनी केलेलं युद्ध जर 2 मिनिटं बाजूला ठेवलं तर त्यांनी खड्ड्यात गेलेल्या देशांना पुन्हा एकदा रिवाईव्ह करून आपापल्या देशाला त्यांनी पीकला नेलं. इटलीला पण पुन्हा जुनं वैभव मुसोलिनीने प्राप्त करून दिलं. तरी सुद्धा त्याला कम्युनिस्टांनी उलटं टांगून, त्याला आणि त्याची मैत्रीण जी होती क्लारा पॅट्सी, या दोघांना उलटं टांगून त्यांना गोळ्या मारल्या आणि त्यांचे प्रेत लटकवलेली ठेवली. मुसोलिनीला हेच, आणि त्याच्या अगोदर त्याला बराच काळ बंदिवासात ठेवलं होतं. तेव्हाही तो विचार करत होता की मी इटलीला पुन्हा जुन्या वैभवाला आणून ठेवून दिलं, ह्याची फळ काय मम तपाला, याच्यासाठी केला होता का मी कारभार, याचसाठी केला होता की मी अट्टाहास सगळा. म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर आपण त्या वाक्याला घेतलं तर. सेम गोष्ट हिटलरची. हिटलरचं नाव सुद्धा जर्मनीमध्ये आता घेतलं जात नाही आणि त्याला दुर्लक्षित पूर्णपणे केलं होतं. सेम गोष्ट स्टॅलिनची. जर तुम्ही पुढचे कृष्णकृत्य केले जे त्यांच्याशी अलाईन होत नसतील किंवा ते त्यांच्या प्रतिष्ठेला जनतेच्या सोबत नसतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे, आणि दुसऱ्या अँगलने की जनतेचा स्वार्थ निघाला, तर ज्याने तुम्हाला खूप वरती नेलेलं असेल तशा पण राजाला, तशा पण राज्यकर्त्याला जनता ही शून्य भाव द्यायला किंवा पूर्णपणे विसरायला तयार ही होऊन जाते. किंबहुना ती त्याच्या विरोधामध्ये विद्रोह करायला
तयार होते. त्याच्यामुळे कौटिल्याने हे सांगितलेलं आहे की राजाच्या विरोधात कधी बंड होऊ शकतं. त्याच्यामुळे राजाने हे ऑलवेज आपला हा जो रस्ता आहे जनतेच्या कल्याणाचा तो कधी सोडला नाही पाहिजे. मनुष्य स्वार्थालाच अधिक जपतो. त्याचा स्वार्थ सामाजिक जीवनामध्ये मनुष्य स्वार्थालाच अधिक जपतो असं त्यांनी म्हटलंय. त्याचा स्वार्थ सामाजिक जीवनात सिद्ध होतो हे त्याला कळतं की आपल्याला कामं पडल्यानंतर ती पूर्ण होतात. स्वार्थ कसा जपावा याचं शिक्षणही त्याला सामाजिक संस्थांद्वाराच मिळतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की ते 3 इडियट मधल्या गाण्यामध्ये म्हणत नाही का, मार्क्स आहे 90% मार्क्स आहे की तो घडी नाही तो छडी. असं जर वडील लहानपणी सांगत असतील याचा अर्थ तू काहीतरी मिळवलं तर तुला काय मिळणार, काहीतरी चांगल्या गोष्टी मिळणार, नाही केलं तर तुला काहीतरी पनिशमेंट मिळणार. याचा अर्थ स्वार्थ कुठला तरी त्याच्या मागे कुठली तरी भावना ही वर्क करते. भले याच्यामध्ये मुलाचं कल्याण हा विषय असला तरी माझा मुलगा मोठा माणूस होऊन आपल्याला काही लाभ असा वडिलांचाही एक जरी तो उघड नसला तरी सुप्त स्वार्थ असतो. दुसरी गोष्ट असं सोसायटी ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने, बरं हे वडील आणि मुलाचं एक्झाम्पल जरी बाजूला ठेवलं तरी एका कवितेमध्ये मस्त म्हटलं की देवळात गेल्यावरती लोक दुकानात गेल्यासारखी वागतात, 4-8 आणे आपण काही ना काही मागतात. म्हणजे देवळात गेल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करताय की स्वार्थ आहे की हे पैसे घे आणि माझे हे जे काही 2-4 अडचणी आहेत त्या सॉल्व्ह कर. याचा अर्थ ती यंत्रणा जशी डेव्हलप केलेली असते की तुम्हाला स्वार्थ कसा जपावा याचं शिक्षण कुठून मिळतं, सामाजिक संस्थांमध्ये मिळतं. ते घरातनं मिळतं, कुटुंबातनं मिळतं, समाजातनं मिळतं, व्यवस्थांमध्ये शासन व्यवस्थेतनं मिळतं, सगळीकडनं मिळतं. पैसे दिले कामं होतात, नाही दिले कामं रखडतात. याचा अर्थ पैसे दिल्यानंतर कामं होतात हे त्याला सामाजिक संस्थांद्वारे शिक्षण मिळतं. मग त्याचा अर्थ भ्रष्टाचार शिष्टाचार केव्हा बनतो, जेव्हा त्याला कळतं की असं चालतंय. म्हणून त्याला समाजाची आणि राज्याची आवश्यकता भासते की काहीतरी केल्याने आपल्याला काहीतरी मिळतं. आपण आपल्या आई वडिलांचं सेवा केली का मग आपली मुलं आपली सेवा करतील अशी ती अपेक्षा असते. म्हणजे मग समाजामध्ये मग आपल्याही म्हातारपणी हातपाय चालला आणि तेव्हा मुलं करतील आपली सेवा. त्यानंतर आपण राज्याला काहीतरी टॅक्स देतो, त्या बदल्यात राज्य आपल्याला काहीतरी फॅसिलिटी देतं. आपण आपले अधिकार काही राज्याला देऊन देतो, त्याच्या बदल्यात राज्य आपल्या व्यक्तिमत्व विकासाला काही ना काही काय म्हणतो आपण त्याला त्याच्यासाठी वातावरण निर्मिती करतं. आपल्याला प्रगती करण्याकरता स्कोप निर्माण करून देतं, बाकीच्या गोष्टीचं प्रोटेक्शन अवेलेबल करून देऊन. मग या सगळ्या गोष्टी त्याला लक्षात येतात की राज्य असणे हा आपला स्वार्थ आहे. अन्यथा ज्याला आपण बळी तो कानपिळीवाला न्याय ज्याला आपण म्हणतो किंवा मात्स्य न्याय म्हणतो, मात्स्य न्याय ही संकल्पना पुढे आपल्याला सगळीकडे येते की मात्स्य न्यायापासून वाचवण्यासाठी राज्याची अपेक्षा असते. मग मात्स्य न्याय कशाला म्हणतात की जर तुम्ही एका तलावामध्ये मोठे मासे छोटे मासे सगळे मासे एकत्र टाकले तर त्याच्यामधला मोठा मासा हा छोट्या माशांना खाऊन जाणार. याचा अर्थ जो मोठा ताकदवान मासा असेल तो उरणार. म्हणजे मात्स्य न्याय म्हणजे माशांचा न्याय की एक मोठा मासा छोट्या माशाला काय करणार, खाणार. मग त्यांनी ते खाऊ नये याच्यासाठी कशाची गरज असते, राज्याची गरज असते, स्टेटची गरज असते. स्टेट ही तुम्हाला कायदा आणतं म्हणजे जेणेकरून लोक कंट्रोलमध्ये राहतात. म्हणजे बळी हा कानपिळी होऊ शकत नाही. स्टेट वीक झाला का मग त्यावेळेला मग गुंडे मवाली हे ते वगैरे अशा पॅरलल यंत्रणा तयार होतात. ते कशाचं लक्षण असतं, स्टेट वीक झालं. प्लस समाजाचं की समाजामध्ये तुम्ही 2 गोष्टी समाजाचे बंधनं पाळले तर समाज तुम्हाला खुलेपणाने त्याच्यामधल्या 4 गोष्टी तुम्हाला देत पण असतो. आता समाज किती जास्त घेतो आणि किती देतो हा प्रत्येक सोसायटीच्या प्रगतीनुसारचा कमी जास्त आलेख असू शकतो, पण याच्यामध्ये घेण्या देण्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे व्यक्तीला राज्याची आणि समाजाची आवश्यकता भासते. त्याच्यामुळे तू राज्याचा जो काही राजा असतो तू जरी अत्याचार केले ॲज अ राजा म्हणून तरी सुद्धा ते अत्याचार लोक सहन करायला तयार असतात, कारण त्यांना माहिती की हा आपला गरजेचा आहे, त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणून ते ऐकतील. याच्यासाठी नाही ऐकणार की तू लई ग्रेट आहे आणि तुझ्यासाठी ते भारलेले आहेत, ते याच्यासाठी ऐकणार कारण त्याच्यात त्यांचा स्वार्थ आहे. असं मॅकियावेलीचं म्हणणं की माणसाला आपला स्वार्थ कळतो म्हणून तो राज्याला समर्थन देतो. त्याला माहिती राज्य असलं तर आपल्याला काय मिळणार आहे, समाज असला तर आपल्याला काय मिळणार आहे. ते त्या पद्धतीने ते चालतं. त्यामुळे राजाला मॅकियावेली असा सल्ला देतो की त्याच्यामुळे म्हणतो की जर लोक स्वार्थानेच हे प्रेरित होणार आहे तर अशा लोकांचं प्रेम मिळवत बसण्याच्या भानगडीमध्ये काही पडायचं नाही. त्या लोकांना काय करायचं, त्यांना कायम त्यांचं प्रेम मिळण्याच्या पेक्षा त्यांच्या मनावर जरब बसवण्याचा प्रयत्न हा जास्त प्रॉफिटेबल असतो. म्हणजे ते घाबरले पाहिजेत राजाला. तर सेम गोष्ट कौटिल्याने पण अशाच पद्धतीने सांगितली. कौटिल्याने सांगितलं की 1 जण कट करत असला तर त्याला गुपचूप फाशी द्यावी, कळू सुद्धा देऊ नये. 10 जण कट करत असले तर त्यांना जाहीर फाशी द्यावी, की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जरब बसली पाहिजे. 100 लोक फाशी करायला लागले तर त्यांचा हत्याकांड घडून आणावं आणि ते सगळ्या गावभर ढिंडोरा पिटावं त्याचा, की जेणेकरून पुन्हा कोणी बंडाला सामोरं जाणार
नाही. आता हे कसं सांगितलं नाही की एक जण करत असलं तर गुपचूप द्यावे, की जेणेकरून हे नाही कळलं पाहिजे लोकांना की कट करतायत लोक. जर कारण मग ते कळलं एक हे आहे तो एकच, हा मग तो एक कळला म्हणजे मग बाकीच्या वाटतं की हा करतोय म्हटलं तो किती केला काय केला माहित नसलं लोक अजून कट करायला लागतात. त्यामुळे त्याला गुपचूप द्यावी. पण 10 करायला लागले तर जाहीर द्यावी, जेणेकरून जरब बसली पाहिजे. मग कौटिल्य म्हणतो की प्रेमाने जिंकण्यापेक्षा ताकदीने जिंकलेलं हे ऑलवेज जास्त फ्रुटफुल आणि कायमस्वरूपी वर्क करणारं. हाच होता की मनुष्याला फॅमिली असते म्हणून तो हे करतो. मग आपल्याकडे बघताना काय सांगते की समजा आता मोदीजी सत्तेवरती तर भरपूर वेळेला हा क्लेम केला जातो की का ते प्रामाणिक, याच्या मागे क्लेम हा केला जातो कारण की ते अविवाहित म्हणण्यापेक्षा की त्यांची फॅमिली नाही आहे. विवाहित आहेत ते पण फॅमिली नाही. मग कोणासाठी कमवणार ते, हे त्याचा आर्ग्युमेंट आहे. याचा अर्थ प्लेटोचा सिद्धांत बरोबर सिद्ध होतो की फॅमिली असली त्याला गरजा असल्या की माणूस काय करणार, भ्रष्टाचार करणार. तो का नाही करणार याचा आर्ग्युमेंट काय, कारण तो कोणासाठी करणार, कारण त्याला काय नाहीये, फॅमिली नाही. म्हणजे कोणत्याही नेत्याच्या बाबतीत योगी आदित्यनाथांच्या बाबतीमध्ये पण बोललं जातं की काय योगी माणूस आहे, याचा अर्थ तो प्रामाणिक असणारच आहे, असं त्याच्यामधनं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक, की ते खाजगी संपत्तीची वासना जन्माला येते. असं जी गोष्ट नेत्यांच्या बाबतीत लागू पडते ती वैयक्तिक जीवनात पण लागू पडते. ऑफिसर्स लोक भ्रष्टाचार का करतात, तर मग त्यांच्या बायका डिमांड करणार म्हटले, मग ते त्यांच्या घरामध्ये वस्तू घेण्याकरता मग ते जास्तीत जास्त पैसा कमवणार. मग शेवटी आलंच ते गरजा भागवण्याकरता काय आहे, खाजगी संपत्ती बाळगण्याची वासना. ही गोष्ट माणूस इथं निगेटिव्ह टोन झाला. पॉझिटिव्ह टोनमध्ये अशाही नॉर्मली उद्योगपती आपला उद्योग उभा का करतो, आपल्या पुढच्या पिढ्यांना संपत्ती मिळाली पाहिजे यासाठी. मग खाजगी संपत्ती तो गोळा करतो. त्यामुळे खाजगी संपत्ती ही अतिशय महत्वाची असते. त्याच्यामुळे खाजगी संपत्तीला हात लावायचा नाही असं तो परोपरीने बजावतो. त्याच्यामुळे प्रिन्समध्ये मॅकियावेलीने काय लिहिले ते, तो म्हणतो की मनुष्य आपल्या बापाचं मरण विसरू शकतो पण आपली वडिलोपार्जित संपत्तीचं अपहरण विसरू शकत नाही. कालचीच न्यूज आहे की एका प्राध्यापकाने आपल्या लहान भावाकरता संपत्ती सोडली तर त्याची बातमी झालेली की मला वाडवडिलांची नको. का बातमी होऊ शकते या गोष्टीची, ह्याच्याचमुळे, कारण ते पॉसिबल नाही आहे लोकांना. मग असं भरपूर वेळेला तुम्हाला मीम्स दिसतं की 2 भावांचे 2 मोठे मोठे घर आहेत आणि गावातल्या एका वडिलांच्या झोपडी करता ते दोघांचे कोर्टात केसेस चाललेले आहे. हे असं का होतं, त्यांच्याकडे 2 मोठे घर असून ती झोपडी का सुटत नाही त्यांना, किंवा छोटं घर का सुटत, या गोष्टीमुळे. तो म्हणतो की तुम्ही कशालाही हात लावा, संपत्ती आणि ते काही लोकांनी त्यात स्त्रिया पण टाकलेलं आहे की स्त्रियांना पण संपत्तीचा पाठ घेतलाय म्हणून, हां, की या 2 लोकांना हात नाही लावायचा. नाही तर अन्य मग तुम्ही त्यांना गुलाम बी बनवलं ते गुलाम राहतील पण याला हात लावायचा. त्याच्यामुळे तुम्ही माणूस आपल्या बापाचं मरण विसरेल पण पैतृक संपत्तीचं म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचं अपहरण विसरणार नाही. त्यामुळे राजाने माणसांना हवं तर मृत्यूदंड द्यावा पण त्यांचा पैसा काढून घेऊ नाही. म्हणजे हे इतकं जरी झालं की मृत्यूदंड द्यावा तो चालेल पण पैसा काढलेला चालणार नाही, ते जास्ती माणसाला लागतं. त्याच्यामुळे स्वातंत्र्य, संपत्ती आणि स्वराज्य यांची अभिलाषा माणसाच्या मनात निर्माण होते ती मुख्यतः आपल्या भौतिक स्वार्थाच्या पूर्ततेसाठीच होते. आता ऐकताना तर फार बरोबर वाटत असेल परंतु तसं म्हणूनच आपल्याकडे बरेच थिंकर आहेत की सगळं ते काही खरं असतं असं नाही. पण आपण एक लक्षात घेतो की मॅकियावेली जे म्हणतोय आणि प्रत्येक थिंकरच्या वेळेला आपल्याला हेच वाटणार की हा जो बोलतोय ते बरोबरच बोलतोय म्हणून तर ते थिंकर म्हणून आहेत आपल्याला, कारण ते बरोबर वाटण्यासारखंच ते काही ना काही बोललेले आहेत की असं आपल्याला निदर्शनास येतं. पण व्यक्तिपरत्व स्वभाव पण आपल्याला चेंज होत असतो. डिस्कॉर्सेस नावाच्या ग्रंथामध्ये पण तो काय म्हणतो, असंच त्याचं वैफल्यग्रस्त आहे की माणूस बोगसच आहे, लोभी आहे, स्वार्थी आहे, भित्रा आहे, अज्ञानी आहे, दुष्ट आहे, टाइम पडल्यावर सुष्ट होतो. हेच आहे सगळं. मानव प्राणी प्रामुख्याने विचार करतो आणि प्रेरित होतो ते बेसिकली कशासाठी, भौतिक स्वार्थासाठी. म्हणजे त्याचं मटेरियलिस्टिक बेनिफिट साठीच तो काय करतो, स्वतः विचार पण करतो आणि कुठल्या तरी गोष्टी करता इन्स्पायर पण होतो तो कशा करतो याच्यासाठी. हेच सूत्र त्याने बाकीच्या ग्रंथांमध्ये पुढे नेलेलं आहे. माणूस काय आहे असा आहे. फरक एवढाच आहे की डिस्कोर्सेसमध्ये त्याने काय केलं, वरती त्याने द प्रिन्समध्ये राजेशाही कशी ग्रेट आहे त्याच्याविषयी डिस्कशन केलेलं आहे. द डिस्कोर्सेसमध्ये त्याने गणराज्यात्मक पद्धती, रिपब्लिक कसं चांगलं आहे त्याच्याविषयीचं डिस्कशन केलेलं आहे. तो म्हणतो की गणराज्यामध्ये जास्तीत जास्त भौतिक भरभराटीची संधी मिळते, राजेशाहीमध्ये राजाच सगळा काही लाभ गिळंकृत करण्याची शक्यता असते, निरंकुश राजेशाही ती असू शकते. तो म्हणतो की स्वातंत्र्याची आकांक्षा सुद्धा लोक यासाठीच बाळगतात की राज्यसंस्था जेव्हा दुसऱ्या कोणाच्याही नियंत्रणाखाली नसते
तेव्हा तिथली धनसंपदा झपाट्याने वाढत जाते आणि मग ती भौतिक भरभराट हा एकच विचार लोकांच्या मनातला राजकीय जीवनाला पायाभूत असतो असं मेकियावेलीचं म्हणणं आहे. म्हणजे गणराज्यामध्ये काय की जेव्हा ती स्टेट हे कुणाच्या नियंत्रणाखाली नसतं म्हणजे राजाच्या गणराज्यासारख्या ठिकाणी त्यावेळेला तिथले पैसे वाढत जातात. जसं सिटी स्टेट्समध्ये वाढत गेले की ते रिच होते, सिटी स्टेट पण रिच होते आणि इटलीचे म्हणजे आधीचे ग्रीक नगर राज्य पण रिच होती, नंतरची इटालियन सिटी स्टेट्स पण रिच होते. मग त्यावेळेला मग ही मटेरियलिस्टिक बेनिफिट हाच त्याच्या मागचा त्यांच्या राजकीय जीवनाला पायाभूत असतो. ते पण का आवडतं लोकांना, कारण त्यांचा फायदा होत असतो म्हणून. म्हणजे सिटी स्टेट्स पण आवडतं फायद्यासाठीच, लोकशाही पण आपल्या राज्यशाही पण आवडते कायसाठी, फायद्यासाठी. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या राज्य निर्मितीच्या समर्थनार्थ दिलेली नैतिक बौद्धिक विकासाची आकांक्षा आणि चिरंतन मोक्षाची अभिलाषा ही स्पष्टीकरणं मॅकियावेलीने स्पष्टपणे नाकारलेली. म्हणजे प्राचीन काळामधले जेवढे पॉलिटिकल थिंकर होते त्यांचं काय म्हणणं होतं की माणूस कशासाठी आटापिटा करतो, त्याला स्वतःला काहीतरी मॉरल, काहीतरी त्याला बौद्धिक आस असते की काहीतरी जाणून घ्यायची इच्छा असते, काहीतरी त्याच्यावर ते इथिक्सचा प्रभाव असतो, चांगलं वागावं असं त्याला आतून वाटतं. तर तो माणूस चांगला असतो, त्याला स्वतःची डेव्हलपमेंट करण्याची अपेक्षा असते, त्यामागं पैसा स्वार्थ नसतो, विकास घडवून आणणे स्वतःचा, ही एक जरा पॉझिटिव्ह म्हणजे सायन्स फॉर द सेक ऑफ सायन्स. म्हणजे मी कड्यावरनं बऱ्याचशा संशोधकांनी आपल्या अंगाला पानं फुलं पिसं लावून उड्या मारल्यात का, विमानाचा शोध लावायला. आता तेव्हा आता काही त्यांचं प्लेन इंडस्ट्री टाकून पैसा कमवू हा काही उद्देश त्यांच्या मनापुढे नव्हता. निव्वळ पक्षी उडतात, माणूस उडू शकतो का, हे नॅचरल सायन्सवाली जी भावना आहे. मायकल फॅराडेने स्वतःच्या बॉडीला इलेक्ट्रिकचे शॉक देऊन इलेक्ट्रिसिटी चेक केलेली की कशा पद्धतीने ती वर्क होते की होते का नाही. आता त्याला थोडी इलेक्ट्रिक कंपनी टाकून फायदा घ्यायचा होता त्याच्या काळात, तसं पॉसिबल पण नव्हतं. फॉर द सेक ऑफ नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेज, फक्त प्युअर सायन्सचा आनंद घेणे, असेही लोक जगामध्ये असतात. काहींचं पूर्ण जीवन हे फक्त इथिक्सवर चालतं, आपल्या तत्वावर जगतात, कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाही आणि त्या तत्वाच्याच अँगलने ते पूर्ण आयुष्य काढतात, अशी मंडळी आहेत. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की सगळं काही स्वार्थापोटी करतो, हे वाक्य काही तितकंसं परफेक्ट आपल्याला म्हणता येणार नाही. तर ही त्यांची आणि चिरंतन मोक्षाची अभिलाषा की मला मोक्ष मिळाला पाहिजे. मी जसं बुद्धांनी सांगितलं की मध्यम मार्गाने आपण चालत गेलो की याच जन्मात मोक्ष. तर हे जे काही मोक्षाची संकल्पना आहे, ती संकल्पना त्याच्यासाठी पण लोक चांगले काम करत असतात. हे सगळ्या ज्या काही प्राचीन आणि मध्ययुगीन आयडियाज आहेत की ज्या आयडियल आहेत, आदर्श आयडिया होत्या की याच्यासाठी मनुष्य काम करत असावा, नैतिक गोष्टींसाठी, बौद्धिक चिंतनासाठी, त्याच्या बौद्धिक भूक भागवण्यासाठी किंवा त्याच्या स्वतःच्या विकासाच्या आकांक्षेकरता किंवा मग चिरंतन मोक्ष प्राप्त करता, हे सगळं मॅकियावेली म्हटलं आहे सब झूट आहे. माणूस कायसाठी काम करतो, स्वार्थ आणि स्वार्थ.